पल यतू निशू प्रेमाची ही गोष्ट भन्नाटच हो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब ही करा, आपल्या प्रेमाचा प्रवास पहा हो. तर नमस्कार गावावरून सगळे कसे एकदम मजेत ना. तर आपण चाललो आहे आज एक पुण्याला, तसं तर पुण्याला चाललो आहे माझ्या भावाच्या मुलीचं नामकरण आहे त्यामुळे. तर तुम्हाला मी विचार केला तुम्हाला जाता जाता तुम्हाला एक मिसिंग लिंक पण दाखवी. आपला जो नवीन मिसिंग लिंक आहे तर आपण मुंबईवरून आता मालाडवरून निघालो आहे टुवर्ड्स आपण ठाणे जातो आहे आता. सॉरी हां ठाणेच जातो आहे. एस व्ही एलला जातो आहे. एस व्ही एल लिंकने आपली कार काढलेली आहे. तर संपूर्ण तुम्हाला प्रवास दाखवतो पुण्यापर्यंतचा. म्हणजे आपण मिसिंग लिंकला कुठून जातो ते आपण तुम्हाला दाखवतो इकडे ह्या ब्लॉकमध्ये. चला तर फ्रंटला आपण स्ट्रेट जायचं आहे. हा समोरचा ब्रिज पण घेणार आपण आता. आणि आपण JVLR नाही मारलाय, SVLR मारलाय. घाटकोपरला पोहोचलोय. समोर मुलुंडचा आता मुलुंडसाठी पोहोचतोय. गावावरून आता इकडून आपण राईट मारणार आहे वाशी पनवेलसाठी. जो आपला नॉर्मल रूट आहे पुण्यासाठी तो आपण तिकडूनच जायचं आहे. हा वाशी पनवेलचं इकडं राईट आहे. हा समोर तुम्हाला ब्रिज दिसेल. इकडून खालतून जायचं आपल्याला. असा राईट मारलेला आपण. कोणता ब्रिज तो आपण नाही तो टोल खपोलीचा ना. खपोलीचा टोलच्या हिशोबाने जाणार आहे आपण. कारण की आम्ही आता गेला वळख तुम्ही बघितला होता श्री शारदा फार्म आणि रिसॉर्टचा, त्याच रूटनी चाललो आहे इकडं. हा तुम्हाला इझी वे दाखवतोय जायचं. जिकडे ट्रॅफिक कदाचित नसेल, कारण की फिलहाल तरी आम्ही काही ट्रॅफिक फेस नाही केलं मालाडवर निघून. आणि आज आहे संडे, रविवार दिवस. मोस्ट ऑफली सगळे टुवर्ड्स लोणावळा साईडला सुटतात. सॅटर्डे नाही तर संडे. समोरच ब्रिज आहे, येतोय आता नवी मुंबईचा. स्ट्रेट पीक चढायचं तुम्हाला. सिग्नल सुटला आहे. हा ब्रिज नवी मुंबईचा ब्रिज आपण चढलो आहे. आपण असा टर्न मारलेला आहे आता मुंबई बेंगलोरी हायवेला. लेफ्ट टर्न. रस्त्याचं बांधकाम चालू आहे इकडे. त्यावरून हा पहिला टोल लागलाय. टोल बंद आहे. टोल चालू नाही आहे, ऍक्टिव्ह नाही आहे. वाशी बरोबर, हा वाशीचा होता. स्ट्रेट आता पनवेल लोणावळ्यासाठी रस्ता हा ब्रिज
वाडीचा लेफ्ट नाही मारायचं, सरळ सरळ जायचंय. गाडीत मेकअप चाललाय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. लग्नाची लग्नाची कार. कुठल्या पुढची लग्नाची कार म्हणजे लग्न प्रोग्राम असतो. हा तिकडचे लवकर जातात. ती एसटी काय बंद पडली आहे, पण माणसं आहेत गाडीत. दुसरी एसटीला बोलवतात ना ते लोक. फोडतोय काय काच. चला 240 रुपया कट हो गया है. यांची फुकटचीकडे आहे समोर उभं राहून. एक तर ट्रॅफिक अजून साईडला घेऊ करत ते. साईडला येऊन करणार नाही वाटत. पण त्याच्या आधी थोडा नाश्ता करून घेऊया. आय गेस हब आहे. झाले कट. 240 रुपये कट झाले. 240 रुपये कट झालेले आहेत. तर आपला नाश्ता झालेला आहे आणि वाजले आहे 11:30. आणि आपण आता मिसिंग लिंक स्ट्रेट लेफ्टला पुणे एक्सप्रेस हायवे असेल आणि स्ट्रेट जायचं असेल जे की मिसिंग लिंकला कनेक्ट करतो रस्ता. तर फ्रंटला तुम्ही बघू शकता आपण फिलहाल तर पुणे एक्सप्रेस हायवेवालाच आहे. पुणेला फिलहाल आपण लोणावळ्याला आहे. रस्त्याने जातो आणि हा न्यू वाला आहे. तर आपल्याला राईट साईडलाच गाडी ठेवायची आहे. तरी आज सकाळी थोडा पाऊस पडला होता, त्याच्यानंतर तर पाऊसचा काही नामोनिशाण नाही आहे. पण माहोल इकडे चांगलाच आहे. स्टार्ट होते आपले मिसिंग लिंकचं प्रवेश. काय दाखवतंय? वेलकम टू कनेक्टिंग लिंक टनल. कनेक्टिंग लिंक हा एंट्रन्सला आपण एंटर केलेला आहे. चांगलं आहे पण आतमध्ये सुंदरच वाटतंय. असं वाटतं कुठे बाहेरच्या देशामध्ये आपण आलो. बनवलं तर चांगलं आहे. बनवलं तर चांगलंच आहे. कुठे तुटलं होतं? ते तुटलं होतं तिकडे. बघा पाणी जो असतो ना तो आपला रस्ता स्वतः शोधतो, बरोबर. आता त्याच्या पाणीच्या झरणाचं मध्ये त्या फ्रंट साईडला आलो आणि ते फ्रंट साईडच फक्त पडलं होतं. फ्रंट साईडचंच पडलं होतं. ते जास्त वेळ बहुतेच्या साईड. हो बोगद्याचा एंट्रन्सचा साईडच आहे. ते जास्त वेळ झाला ना, ते क्लीन झाला पुढा फटाफट. पाणीचा जो प्रेशर असतो ना किती पण पाणी दोष नाही.
इकडे धबधबे सुरू झालेले आहेत. हा दुसरा बोगदा आपण आता एंटर करतो. धबधबा बघा. कनेक्टिंग लिंक. स्पीड किती 80 पाहिजे. स्पीड लागतो.
ओल्ड रोडला असेल.